पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आणि षटकाला सुरुवात करतोय आदित्य वाकडे जो आयकॉन म्हणून या संघाचा आज प्रतिनिधित्व करतोय. आणि 11 पिछे संघाच्या कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर संघाचे पुरस्कर्ते माजी उपसरपंच राकेश दिघाडकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. आज बक्षिसाचा वर्षाव. पहिलाच बॉल, वा नाईसली बाउन्सर आणि पहिल्या चेंडूवरती चिराग मलिला आता मात्र या ठिकाणी जागते रहो आव्हान आता देत असताना आपले लोणारचा वन मॅन वन साइड हिरो. आणि मागच्या वीक मध्ये देखील राहणार संघ या त्या स्पर्धेमध्ये किल्ला जरूर या किलपटीचा राहणार करणं देखील चांगला अंदाज असेल. परंतु या ठिकाणी नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी. आणि प्रणव भुईर एक युवा आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतोय. प्रॉमो भिनार दुसरा चेंडू, वा सेम टू सेम डिलिव्हरी, सेम बाउन्स तिकडे मात्र प्राप्त करतोय. आणि याच चेंडूसाठी आदित्य वाकडेला आपण मग टेनिस बॉल असेल, रबर बॉल असेल, क्रिकेटच्या पटलावरती ओळखत असतो. आणि त्याची आज प्रचिती तो मात्र मैदानाच्या हातमध्ये देतोय. लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल. आणि आता मात्र प्रणवने देखील त्याला आय थिंक चिरागला काहीतरी कानमंत्र दिलंय. अधूनमधून पावसाचा इथे जोर देखील पाहायला मिळतो. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये आदित्य वाकडे जोर लावतोय. ओहो, बॅटच्या आतली कडा. आणि त्यामुळे मात्र पाहू शकाल थांबलेल एक स्वतः क्षेत्ररक्षक आहे त्याकडे चेंडू जाऊन उचलून फेक करतोय. तो परत एकच जाव. आय थिंक विकेट किपर स्वतः तिकडे पोहोचले होते. त्या सिंगलला तिरगडेशा होत असताना टीम रिग्नेश 11 राहणारची. आणि पहिली रन्स चिराग मालीच्या बॅटमधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आज देखील आपण पाहतो की या स्पर्धेमध्ये 6 संघ तुम्हाला इन मध्ये पाहायला मिळतील. दुसरा सामना सध्या सुरू आहे. यानंतर अजून एक सामना तुमच्या भेटीस येणार आहे. तो देखील ते देखील दोन्ही संघ आपल्याला अगदी बॅलन्सिंग पाहायला मिळत आहेत. अभिमन्यू स्पोर्ट्स सावध विपक्ष जय झोटिंग देवरुंग त्यांना देखील विनंती असेल की आपण वेळेच्या आधी इकडे पोहोचायचं आहे. व अजून एक चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज होणारा चेंडू. या षटकातील येणारा हा तिसरा डॉट बॉल. ज्याप्रमाणे चिराग मालीच्या विरोधात चेंडूच्या हाताने आधी नाही केली त्याचप्रमाणे आता मात्र प्रणवच्या अगेन्स्ट देखील त्या चेंडूचा तो मात्र त्या ठिकाणी वापर करतोय. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय. बिनगडी बाद 1. 7 षटकांचे सामने. 7 षटकांच्या केल्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी 5 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य. अजून एक चांगला बॉल. हा चेंडू थोडासा खाली राहिला आणि अक्रॉस जो लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रणवने केलाय. आणि तो देखील लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू खेळतोय. म्हणजे असं वाटतं की आज आधीनं डॉट म्हणजे शून्याचा पाडा आय थिंक पार केलाय की काय. कारण चौथा डॉट बॉल या षटकामध्ये त्याचे पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. 8-11 पीसीएस संघाची आपण पाहतोय. वातावरण देखील पाहतोय या ठिकाणी आज क्लायमेट चांगला पाहायला मिळतोय. पोशाख वातावरण आहे. आणि प्रेक्षकाची गर्दी देखील आता मात्र भरपूर संख्येने आता मात्र या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते. कारण या स्पर्धेने सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. क्रेझी की अरे ज्याप्रमाणे स्पर्धेचं नियोजन, ज्याप्रमाणे स्पर्धेचं आयोजन जानस्पटी इताडे संघाच्या वतीनं आणि या स्पर्धेचे केंद्रबिंदू जगदीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली साकारली जाणारी स्पर्धा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चषक 2026. षटकातील शेवटचा बॉल आणि फेस करेल प्रणव. वृद्ध विकेट मार्गस्थ होतोय. नातकर विलेज टोकाकडून, वा काय फटका केलाय स्ट्रायकवर आणि एक्स्ट्रा ऑर्डनरी स्ट्रोक. चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिला सिक्सर आलाय प्रणवच्या बॅटमधून टीम रिग्नेश 11 राहणार संघासाठी. देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतिक तिसकर यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याला आमने लोणारकरांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम जियो हजारो साल के दिन हो 50,000. आणि देखील तो वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा केला जाणारच आहे. परंतु इथे षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. षटकाची सुरुवात आधीने चांगली केली, गोड केली, परंतु षटकाचा अंत कुठेतरी
कडवट पाहिलं आपण, कारण शेवटच्या चेंडूवरती प्रणवच्या पाठमधून आपण षटकार पाहिलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विधाउट लॉस 7 धाबा बॅटिंग करत असताना राहणार संघ. धाबातील दुसरं षटक आणि गोलंदाज विनय पाटील आता मात्र संघाची जबाबदारी स्वीकारतोय. द टावर मॅन ऑफ पीस आहे. मागच्याच वीक मध्ये याच ठिकाणी होणारी स्पर्धा मान्सून कप मध्ये मालिकेवरची ट्रॉफी जिंकणारा हा खेळाडू, आणि या सीझन मध्ये देखील रबर बॉलचा पण विचार केला तर भन्नाट फॉर्मात असलेला हा खेळाडू विनय पाटील. हो, चांगला वेग प्राप्त करतोय. वेगावरती स्वार आहे. जी सुरुवात आधीने केली ती सुरुवात आता विनय पाटील करत असताना डॉट बॉलनं चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर, बिनगडीबा 7 धाबा. चिरागचा विचार आपण केला तर आतापर्यंत 3 डॉट चेंडू तो खेळला. 4 चेंडूच्या खेळामध्ये 21 रन्स त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. थोडस स्ट्रगल करतोय, परंतु जर तो एखाद्या वेळी जर मूडमध्ये आला तर मात्र मूड फ्रेश करणारी फलंदाजी त्याच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. तिकडे मात्र मोठी बादची कडा आणि चेंडू सरळ तडेमारला जात असताना धाव मिळेल फक्त एकच. शांतमय वातावरण, कारण धावा संत गतीने येत आहेत टीम राहणार संघासाठी. दुसऱ्या षटकाचा केली प्रगती पथावरती सुरू आणि 8 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. एक मात्र षटकार आला प्रणवच्या बॅटमधून. कदाचित मात्र इथून देखील मोठे फटके याला सुरुवात होऊ शकते, ज्याप्रमाणे तो स्ट्रोक केला होता. ओ कडक शॉट, परंतु फटक्याला उंची जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे आता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट मध्ये तर वाव ठरणार नाहीये. स्वतःला तिकडे मात्र सावरलाय, कंट्रोल फुल कंट्रोल करत असताना. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल स्कायर जेल, आणि तदनंतर पहा ज्या डबक्यात पाणी साचलाय तिकडे मात्र जरूर तो मात्र पडलाय, परंतु चेंडू त्याने मात्र हातातून खाली पडू दिला नाहीये. मोठी विकेट प्राप्त केली या ठिकाणी टीम आणि वन पीस संघानं. कारण प्रणव भुईर आयकॉन माघारी परतलाय. किस देश की धड़कन प्रणवची विकेट इथे मात्र प्राप्त करून दिली विनय पाटीलनं. 6 धावांचा तो आपल्या संघाला फक्त या ठिकाणी योगदान देऊ शकला आणि त्याच्यामुळे आता तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊनला आलाय करण कांबळे. चिराग मालीच्या सोबतीला काय जबरदस्त झेल तो मात्र पियुष पाटीलने त्या ठिकाणी फिनिश केला. आणि याच केल्यासाठी तर पीसी संघाला मात्र आपण ओळखतोय. पावसाळी असू द्या किंवा उन्हाळी असू द्या, टेनिस बॉल असू द्या किंवा रबर बॉल असू द्या, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी संघाची आपण नेहमीच पाहत असतो. हो, बागपुटला गेले, पंच केला, फटका चांगला पाहायला मिळतो. चेंडू चालला एक्झॅक्टली स्ट्राइक कव्हरच्या दिशेनं आणि पंचाचा इशारा आला षटकार. पहिल्या सिक्सर विनय पाटीलच्या विरोधात येत असताना षटकाच्या समेत डबल फिगर मध्ये आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय 14 धाबा, एक गडी बाद. उर्दू विकेट या ठिकाणी पाहू शकाल गती अधिक प्राप्त करतायत, परंतु तुम्हाला कंट्रोल देखील दाखवावा लागेल. पलून तर एक पुढे धाव केली, परंतु पंचांची आय थिंक बायचा इशारा पाहायला मिळतोय इस्त्राच्या स्वरूपात या ठिकाणी. एक धाव तिथे मात्र ऍड केली जाईल. 15 धावा फलक्यावरती. यानंतर होणारा सामना अभिमन्यू स्पोर्ट्स सावध विपक्षी जय झोटिंग देऊरून
एका बाजूला दिगंबर माली यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला श्यामशेठ दलवी यांचा संघ तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. स्पर्धेची चर्चा आहे. या विभागातील सर्वात मोठी पावसाळी क्रिकेटची स्पर्धा जागेवरती टॅप केला आणि स्वतः गोलंदाज आता मात्र चेंडूवरती झडप घेतो. तोपर्यंत चिरागला एकच धाव घेण्याची संधी मिळेल आणि अशा प्रमाणे पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अखेरीस या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना रिग्नेश इलेव्हन राहणार संघाने विकेट्स मात्र एक गमावलाय आणि संघाची धावसंख्या पाहिली तर आपण या ठिकाणी 16 धावा फलक्यावरती. आधी कंटिन्यू पहिल्या स्पेलमध्ये आधीने सुरुवात चांगल्या प्रमाणे दमदार करून दिली आणि त्यामुळे आता मात्र पुन्हा संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि पाहुण्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत असताना पाहू शकाल. आज अधिक पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहतो. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे केंद्रबिंदू जगनशेठ पाटील साहेबांची पुन्हा मात्र या ठिकाणी उपस्थिती आपण पाहतो. आणि या ठिकाणी फटका लाजबाब केल्याचा होतो ऑन साईडला, पुढे चेंडू केला ऑफ साईडला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार, अद्भुत फटका. आणि साहेबांच्या सोबतीला राजेश शेठ पाटील आमनेगावचे उद्योजक आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. आणि सध्या आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल आज मान्यवरांची मांदियाली या स्पर्धेच्या वतीने व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. कारण जगनशेठ पाटील साहेबांचं नेटवर्क फार लॉंग आहे. आपले लोणार विभाग असेल, भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्हा असेल आणि ठाणे जिल्ह्याची जबाबदारी साहेबांच्या खांद्यावरती आपण पाहतोय. युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि त्याच नावाने स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. पुढचा बॉल हो, पुन्हा मात्र पावशर कव्हरला ड्राईव्ह केल्या, फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. धावलेलं एकच फेकी देखील लाजबाब आणि एस्टाच्या पाठीमागे पाहू शकाल साहिल शेख देखील चांगली कामगिरी करतायत. आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल बाळरामजी पाटील आणि सन्मान्य हरिचंद्रजी जोशी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. पुढचा बॉल हो, भन्नाट वेग पाहायला मिळतो, अगदी नाका जोडून चेंडू गेलाय. आज दोन्ही गोलंदाज आपण जर पाहिले तर आधी विनय खेळपट्टीवरती वेग प्राप्त करतायत, कारण विकेट देखील आता मात्र उलसर आपण पाहतो आणि त्याच्यामुळे चेंडू मात्र अधिकच या ठिकाणी स्पीड होताना पाहायला मिळतात. परंतु त्यासाठी तुमच्या टप्प्यावरती देखील नियंत्रण असणं गरजेचं आहे आणि तो टप्प्यावरती नियंत्रण आधीच्या वतीने आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर 23. कडक शॉट, पीक केलाय, पीक अप शॉट आणि चेंडूला उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, लांबच लांब हा उत्तुंग षटकार. तो कामगिरी करतोय. पुन्हा एक पिक, वा, हा रॉकेट आलाय आणि स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाऊन मात्र अगेन लँडिंग झालाय. सलगचा दुसरा सिक्सर. आतमध्ये पाहायला मिळतोय, पाणी देखील, पाऊस देखील थांबलाय, परंतु धावांचा पाऊस आता पाहायला मिळतोय. हो, इकडे मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, परंतु भारतात स्टिकर जाऊन चेंडू मात्र वेगाने धडकलाय.
आणि त्याच्यामुळे मात्र एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एकावरतीच आता समाधानी राहत आहेत दोघे पण. आणि जीवनामध्ये आय थिंक आयुष्यामध्ये जर तुम्ही समाधानी असाल तर मात्र जीवन सुखमय आहे. आणि त्याचवरती आता मात्र या ठिकाणी चिराग आणि करण आता कामगिरी करतायत. आणि आय थिंक षटकातील शेवटचा बॉल देखील होता आणि ही रणनीती देखील असेल करण कांबळेची की स्ट्राईक त्याला हवी असेल आणि त्याच्यामुळे एकावरतीच ते मात्र त्या ठिकाणी शांत राहिले. 3 ओव्हरचा खेळ संपूर्ण आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 36 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे या षटकामध्ये तब्बल आदित्य वाकडेचा आपण जर केले पाहिजे तर 20 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि 2 षटकांच्या स्पेलचा आपण विचार केला तर आदित्य विकेटलेस आणि 27 धावा त्याने मात्र 2 षटकाच्या खेळामध्ये खर्च केल्या. व्यासपीठावरती प्रसिद्ध उद्योजक आमनेगावचे सन्मान्य राजेजी पाटील, त्याचप्रमाणे त्यांचे समेत बारामजी पाटील आणि हरिचंद्र जोशी या सामन्याचा मात्र आनंद घेत आहेत. नुकतीच त्यांची मात्र या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याचं पुण्यक्ष या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि विनय पाटील कंटिन्यू चौथा षटक आणि चौथ्या षटकाची जबाबदारी आता घेत असताना संघाची धावसंख्या पाहू शकाल 36 म्हणजे 12च्या गतीने धाबा आतापर्यंत जोडले. आणि जर याच गतीने धाबा येत राहिले तर एक चांगला टोटल आपल्याला पहिल्या इनिंगमध्ये राहण्याच्या वतीने पाहायला मिळू शकतोय. पण अजूनही आपण जर विचार कर मात्र बॅटिंग ऑर्डर त्यांच्याकडे मात्र फार लॉंग आहे. कारण आतापर्यंत एकच विकेट त्यांनी गमावलाय प्रणवच्या रूपानं. परंतु चिराग माली आणि आता करण कांबळेमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप देखील आता मात्र या ठिकाणी डेव्हलप होताना आपण पाहतोय. करणच्या बॅटमधून 3 षटकार आतापर्यंत आपण पाहिले. 19 धावसंख्येवरती तो खेळतोय विनय पाटील. हो थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला आणि आय थिंक चेंडूची लाईन देखील आपण जर पाहिली तर ऑफ स्टंपच्या बाहेरची होती आणि त्याच्यामुळे दंडित केला गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपात एक धाव अजूनही ऍड केली जाईल. या सिंगलच्या मदतीनं 37 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. कांबळे ऑन स्ट्राईक. हो बॅकअप दॅन डिलिव्हरी वा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणि आय थिंक थोडंसं लवकर पिक केला होता हा फटका करण आणि त्याच्यामुळे चेंडू बाग मध्ये कुठलाही संपर्क नाहीये. आणि आज 15 ऑगस्ट आपण पाहतोय मित्रांनो. त्याचप्रमाणे आपण पाहतो की या ठिकाणी आता गर्दी प्रेक्षकांची अथूट पाहायला मिळते. सर्वांचं पुण्यश्रद्धा हार्दिक स्वागत करतोय जगदीश पाटील साहेबांच्या वतीनं, त्याचप्रमाणे जानूसपूर इताडे संघाच्या वतीनं. आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धावसंख्या स्थिर आहे 37. पुढचा बॉल हो नो लुक शॉट केल्याचा प्रयत्न अगदी बॉडीला जाऊन चेंडू मात्र धडकलाय. आणि त्याचवेळी आपण पाहतो की चेंडू देखील अगदी फाईनलीकडे संत गतीने गेलाय. पंचाचा लेग बाईजचा इशारा. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. आज एकूण 5 सामने आपल्याला पाहायला मिळतील. काल देखील आपण 5 सामने पाहिले आणि उद्या मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सेमी फायनल फायनल देखील तुम्हाला सायकलच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. तर 3 दिवसांचा 16 तब्बल 18 संघांना या स्पर्धेमध्ये संधी देण्यात आली आणि एक से बढ़कर एक एकापेक्षा एक भलाडे संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आणि आता मात्र चिरागचा वार प्रॉपरली कनेक्शन स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चाला लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मारा परंतु हा चिरागच्या बॅटमधून दुसरा सिक्सर आलाय. प्रॉपरली कनेक्शन होणारा सिक्सर. आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र झलांग घेत असताना या ठिकाणी 44 वरती 44 धाबा 44. विनयच्या विरोधात देखील आता मात्र धावा येत आहेत. अधुरा हेलिकॉप्टर वा बाई वा आणि लँडिंग झालं नानकर गावामध्ये. सलगचा दुसरा सिक्सर. बादल येण्यापूर्वी जी शांतता होती सुरुवातीला चिराग मालीचा आपण खेळ पाहिला तर. आणि धुरी गोलंदाज आपण जर अल्पेश विचार जर केला तर पहिल्या स्पेलमध्ये दोघेही इम्प्रेसिव्ह कामगिरी केली.
आणि आता मात्र दुसऱ्या स्पेलमध्ये जसा आधी आला त्याच्यावरती 20 धाबा आपण पाहिल्या आणि आता मात्र जसा विनय पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये आला त्याच्या विरोधात देखील आता मात्र धाबा वेगाने येत आहेत आणि षटकारासोबतच मात्र या ठिकाणी 50चा आकडा देखील या ठिकाणी धाव फलक्यावरती पाहतोय. 50 कम्प्लीट फॉर रिग्नेश इलेव्हन राहणार. चांगली पार्टनरशिप चिराग माले आणि करण कांबलेमध्ये आपण पाहतोय. चला आमचे जे चेंडू बॉय आहेत त्यांना विनंती करतोय की आपण लगेचच चेंडूची पूर्तता करायची आहे जेणेकरून जास्त वेळ मात्र या ठिकाणी खर्च होणार नाहीये. कुठेतरी आता मात्र विनयला देखील आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल कारण बदल होणे कालाची गरज. धाबा मात्र वेगाने येत आहेत. षटकाचा किल सुरू आहे. हो आणि आता मात्र या ठिकाणी काय वेग प्राप्त केला. बॅटर देखील बीट झाले विकेट किपर देखील बीट आणि पंचांच्या बायच्या स्वरूपात 4 धाबाचा इशारा. एक पाहिला आपण मागच्या चेंडूवरती पुन्हा त्याच अनुषंगाने मात्र वेग प्राप्त केला परंतु लाईन चुकीची होती आणि त्याच्यामुळे वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव एक्स्ट्रा धावा येत आहेत. याकडे देखील मात्र गोलंदाज आता कुठेतरी लक्ष केंद्रित करावं लागेल आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये रिग्नेश इलेव्हन राहणार संघ आपण पाहतोय. जरूर त्याने मात्र एक विकेट गमावले परंतु कुठेतरी चिराग आणि करण चांगल्या प्रमाणे फटके खेळत आहेत. धाबा देखील वेगाने जोडतायत आणि आता फलकावरती 55 धाबा पाहायला मिळत आहेत. म्हणजे हा देखील जो सामना आपण पाहतोय हाय स्कोरिंग प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिला सामना देखील आपण हाय स्कोरिंग पाहिला. अजून एक या ठिकाणी बॉटमॅटचा चांगला वापर केला आणि चेंडूने केला हवाई सफर. सीमेरेषेच्या पलीकडे जाऊन चेंडू लँडिंग झालाय. या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा सिक्सर. आहे त्या मुख्य रस्त्यावरती कोणी गाडी पार्क करू नका. आणि मित्रांनो पाहू शकाल सध्या ऑन स्क्रीनवरती फ्रायडे इन ब्ल्यू पॅशन इन हर्ट इंडिया स्प्रिट ही न्यू जर्सी 70-70 स्पोर्टच्या वतीनं आजच लॉन्च झालेली आहे. जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही आपल्या जवळच्या शॉपवरती जाऊन तुम्ही ही जर्सी घेऊ शकता. 70-70 स्पोर्ट युट्यूब लाईव्ह वरती या स्पर्धेचं थेट प्रसारण काल देखील आपण पाहतो की तब्बल 1.5 लाखापेक्षा अधिक प्रेक्षकांनी मात्र ती स्पर्धा पाहिली आणि आज देखील आपण तीच अपेक्षा करूया. आणि आज देखील मात्र आपण पाहतो की एकापेक्षा एक बलाढ्य संघ त्याचप्रमाणे आज देखील आपल्याला एकूण चला विनंती असेल आता मात्र या ठिकाणी आरडीपीसी संघाला की फिल्डिंग आपण सेट करा. प्रणव भुईर जरूर आता मात्र या ठिकाणी पाणी पाजण्याचं कार्य करतोय परंतु या सामन्यामध्ये कोण कोणाला पाणी पाजणार
5वं षटक आणि गोलंदाज भावेश शेलार उर्फ भाऊ की पियुष पाटील. पियुष पाटीलवरती आता मात्र इकडे जबाबदारी टाकलेली आहे ज्युनियर पियुष. बॉलिंग अटॅक जर पाहिलं तर चांगला अटॅक आपण पाहतोय. भावेश आहे जय देखील चांगली गोलंदाजी करू शकतोय. परंतु आता मात्र या ठिकाणी पियुष पाटीलवरती विश्वास दाखवला आणि तो संघनायकाचा विश्वास आता मात्र या ठिकाणी सार्थ ठरवणार का. सध्या जर आपण जर विचार केला तर साहिल देखील मात्र गोलंदाजी करू शकते. परंतु आयकॉनला या स्पर्धेमध्ये फक्त 2च षटकं तुम्ही टाकू शकता आणि आदित्यने तो स्पेल इकडे मात्र संपन्न केलाय. म्हणजे त्यामुळे आता मात्र साहिल शेख आता मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. पियुष पाटील ज्युनियर समोर आहे करण कांबळे. 4 षटकाचा खेळ आपण पाहिला 61 धावा. थोडस स्टेपमध्ये चुकला आणि त्याच्यामुळे मात्र पंच देखील डेड बॉल घोषित करतायत. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहू शकला अधिक वेग प्राप्त केलाय. परंतु लाईन थोडीशी दिशाहीन चेंडूची मात्र हाताने पाहायला मिळाली. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात. नंतर गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक जर इकडे जर उपस्थित असतील तर विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हो अजून एक चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळतो. अगदी बॉडीला मात्र या ठिकाणी धडकणारा आणि तिकडे मात्र संधी देखील होती. जर एस्टरवरती जर निशाणा चांगला साध्य केला असता तर मात्र कदाचित चिरागला मात्र मैदान सोडावं लागलं असतं. परंतु निशाणा चुकला आणि त्याच्यानंतर पाहू शकला एक धाव संत गतीने मात्र या ठिकाणी पूर्ण केली. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी देखील गोलंदाजाला डोकेदुखी ठरत असते. पण तो आता लेफ्टी टू लेफ्टी हो हो चांगला चांगला वेग. परंतु अधिक बाउन्स बॅटरच्या अवाक्याच्या बाहेर हा बाउन्सर आणि त्यामुळे मात्र वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव या ठिकाणी झुली जाईल. 1/4 ओव्हरचा देखील या ठिकाणी पंच इशारा करतायत. कारण तुम्ही एका ओव्हरमध्ये एकच बाउन्सर चेंडू टाकू शकता आणि तो बाउन्सर हाताळलाय पियुषनं. त्यामुळे आता मात्र दुसरा बाउन्सरचा तो प्रयत्न करणार नाहीये. हा चेंडू चांगला आहे वा. अगदी डोळ्यासमोरून चेंडू मात्र काढलाय पियुष पाटीलनं आणि त्याकडे मात्र चिराग देखील पाहतच राहिला. योग्य टप्पा योग्य लाईन योग्य वेग देखील मात्र त्या ठिकाणी पाहतोय. वैयक्तिक 28 वरती खेळतोय चिराग. अजून एक चांगला बॉल वा काय वापसी आपण पाहतोय पियुष पाटीलच्या वतीनं. 2 स्वेअर चेंडू जरूर आले परंतु जेव्हा जेव्हा लिगल चेंडू आला तेव्हा तेव्हा त्याच्या अगेन्स्ट फलंदाज सास पडलेले आहेत. करण असेल किंवा चिराग चिराग किंवा करण आतापर्यंत कुठेतरी कंट्रोल दाखवलाय या षटकामध्ये पियुष पाटीलनं. हो इथे मात्र अधिक काहीतरी व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न केला आणि यष्टीच्या पाठीमागे देखील त्या ठिकाणी चुकी करतायत. 1+1 एकूण 2 धावा वाईटच्या स्वरूपात एक आणि पलून एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि एक्झॅक्टली एक रणनीती सध्या आपल्याला पाहायला मिळते पियुष पाटीलची. जरी एक्स्ट्रा रन्स गेल्या तरी हरकत नाही परंतु आपण बॅटरच्या झोन मध्ये मात्र चेंडू टाकायचं नाहीये. त्यांच्यापासून दूर चेंडू ठेवायचंय. हो इथे आता मात्र फॉलो केला बॅटरला लावरा फील परंतु हलकीशी आय थिंक बॅटची कडा होती साडेश आणि तेच पंचाने हेरलं तेच सांगितलं. पुन्हा एक धाव मात्र या ठिकाणी जोडली जाईल आणि या सिंगलच्या स्वरूपात संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना पाहू शकाल 67 धावा 67. त्याच्या षटकामध्ये कुठेतरी मोठ्या फटक्यापासून मात्र दोघांना शांत ठेवला पियुष पाटीलनं. तर मागच्या 2 षटकाचा आपण विचार केला तर तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये तब्बल 45 धावा जोडल्या होत्या टीम राहणार. परंतु या षटकामध्ये कुठेतरी ज्या बाउन्स बॅकची आवश्यकता होती RD11 पीसी संघाला तो बाउन्स बॅक आता मात्र इथे करण्याचा प्रयत्न करतोय आणि सातत्यानं जरूर जय देखील त्याला कानमंत्र देतोय. कारण पीसी संघाचा आपण जर विचार केला तर जयकडे देखील चांगला अनुभव राहिलाय क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये आणि तो आता मात्र अनुभव पणाला लावतोय. कारण त्याला देखील माहिती आहे की ही नॉकआउटची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जर शेवटच्या क्षणापर्यंत आपला जिवंत जर आव्हान ठेवायचं असेल तर प्रत्येक सामना हा विजयाच्या हेतूने तुम्हाला खेळावा लागेल. तो या ठिकाणी चांगला स्ट्रोक स्टॅकेबल ड्राईव्ह चेंडू चालला 1 बाउन्स बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
करतोय त्यावेळी मात्र टायमिंगच्या स्वबलावरती तो नेहमीच फरकी गेलेला असतो आणि टायमिंग ला जबाब गॅप सिलेक्शन देखील अतिशय चांगल्या प्रमाणात शोधलंय कारण लॉंग ऑफ आणि एक झाले एक्स्ट्रा कव्हरमध्ये फार मोठा गॅप होता आणि त्याच गॅपमधून चित्र त्याने बाहेर काढलाय कारण तिकडे धाबांचा देखील तोटा नाहीये आणि धाबा देखील आता मात्र वेगाने येत आहेत राहणार संघासाठी. ओ हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु इकडे लिडिंग एज चेंडू हवेत परंतु सेफ लँडिंग होतोय. एक धाव जरूर पुढे केली दुहेरीचा प्रयत्न केला जातो आणि तिकडे मात्र विनय पाटील थोडेसे स्किड होत आहेत आणि त्याच्यामुळे 2 धाबा सहजपणे मात्र पूर्ण केल्या गेल्या आणि अखेर हा षटक देखील मात्र इथे संपन्न झालाय. 5 षटकांचा खेळ संपन्न आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 73 धाबा 73 रन्स ऑन दी बोर्ड. एकच विकेट आतापर्यंत राहण्याला गमावलाय. एक त्याची जमीची बाजू आपण म्हणू शकतोय आणि या षटकामध्ये पियुष पाटीलचा आपण विचार केला तर त्याने धावा खर्च केल्या 12. एक मात्र विकेट्स पाहिली आपण ती विनयच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. त्याच्यानंतर आदित्यला देखील विकेट्स टेकिंग गोलंदाजी करता आली नाहीये. पियुष देखील इकडे मात्र विकेटचा कॉलम खाली आपण पाहतोय आणि त्याच्यामुळे आता मात्र एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली. सुरुवातीला आय थिंक थोडंसं स्ट्रगल केलं राहणार संघाने कारण पहिल्या 2 षटकाचा आपण विचार केला तर फक्त 15 रन्स होत्या 16 होत्या. एक बायच्या स्वरूपात ती धाव आपण पाहिली आणि आता मात्र 73 धावा फलकावरती पाहायला मिळतात म्हणजे तिसऱ्या षटकापासून धावसंख्या इथे मात्र चांगला आकार दिलाय राहणार संघाने. आणि यानंतर होणारा सामना अभिमन्यू 11 सावध विपक्ष जय जोटिंग देवरुंग क्वार्टरला भिवंडी किरण पाटील देखील आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. दिगंबर माली उर्फ बंटा यांनी संघ मात्र तो पुरस्कृत केलाय आणि दुसऱ्या बाजूला माजी सरपंच ग्रामपंचायत देवरुंगचे श्यामशेठ दलवी साहेबांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल जय जोटिंग देवरुंग. परंतु या सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष आता मात्र उभा केला जाणार. आजच्या दिवसाचा पहिला सामना जर आपण पाहिला तर नानकर संघाने 98 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं आणि या सामन्यात देखील आपण जर विचार केला तर मात्र एक मोठा लक्ष समोर असेल RD11 PC संघाच्या अगेन्स्ट. तर जरूर आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत तर काही सन्मान आहेत ते सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे आणि मी राकेशजी दिगाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पाहू शकाल आपल्यामध्ये आज आमनेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय राजेश शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. मी राकेशजी दिगाडकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करावं. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण पाहुण्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल समाजसेवक बाळरामजी पाटील देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी बाळरामजी पाटील यांना देखील विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या सन्मानासाठी. हीच खरी ओळख राहिलेली आहे जगतशेठ पाटील साहेबांची. प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो मान योग्य तो सन्मान मग कार्यक्रम कोणताही असू द्या त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक पाहुण्यांना योग्य मान दिला जात असतो. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय हरिचंद्रजी जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या सन्मान स्वीकारण्यासाठी आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या चिरागच्या बॅटमधून अजून एक दर्जर फटका 6 धाबांसाठी षटकार. हरिचंद्र जोशी साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. माजी उपसरपंच राकेशजी दिघाडकर निष्ठावंत कार्यकर्ते जगतशेठ पाटील साहेबांच्या नेहमीच खांद्याला खांदा लावून ते कार्य करत असतात समाजामध्ये. आणि त्या मात्र या ठिकाणी चिराग माली चांगली फलंदाजी करतोय. स्लोअर 1 थोडस मात्र चेंडूमध्ये गती कमी केल्याने त्याच गतीवरती या ठिकाणी चिराग मालीला बीट केलाय. भावेश शेलार राहिलाय आणि या संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 81 वरती पोहोचत असताना त्यांचा गजर देखील डगआउटमध्ये आपण पाहतोय. रिग्नेजी पाटील जर या सामन्यात आनंद घेत असतील युट्यूबवरती त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. युवा उद्योजक प्रतापशेठ पाटील साहेबांचे सुपुत्र. पुढचा बॉल गुटप्याचा बॉल ऑन साईडला मात्र इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू संत गतीने चालला मिड विकेटला. धाव मिळेल फक्त एकच. चांगला स्कोअर मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण 6व्या षटकाचा खेळ अजूनही मात्र इथे सुरू आहे आणि आतापर्यंत 82 धावा. आणि जर आपण या ठिकाणी
पार्टनरशिपचा विचार आपण केला तर 25 चेंडूमध्ये 73 धावांची पार्टनरशिप. हो पुन्हा पुन्हा गतीमध्ये परिवर्तन स्लोअर वन. आणि अशा प्रकारचे चेंडू मात्र नेहमीच भावेश आपल्या भातातून बाहेर काढत असतो आणि जेव्हा जेव्हा त्यांनी स्लोअर वन टाकलं तेव्हा तेव्हा मात्र फलंदाज देखील मात्र बीट होताना पाहायला मिळालेले आहेत. पहिल्या स्लोअर वन वरती आपण पाहिलं तर चिराग बीट झाला आणि आता मात्र हा दुसरा स्लोअर वन त्याच्यावरती करण कांबळे देखील बीट झालाय आणि हा दुसरा डॉट बॉल या षटकामध्ये येत असताना धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 82 धाबा. हो इकडे मात्र मॅचची लिडिंग आहे चेंडू हवेत गाडीबांधला छत्रशक आहेत त्या ठिकाणी पियुष पाटील आय थिंक त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी करण कांबळेचा खेळ. आय थिंक साहिल पाटील होता त्या ठिकाणी जबरदस्त झेल आणि या ठिकाणी या विकेटची आवश्यकता होती या पार्टनरशिप ब्रेक करण्याची गरज होती ती पार्टनरशिप ब्रेक केली या ठिकाणी भावेश शेलारनं. पण राहणार संघाला करण कांबळे मात्र या ठिकाणी माघारी परतलाय परंतु अक्षय चौधरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय. चौथ्या क्रमांकावरती 22 धावांची खेळी साकारली 13 चेंडू फेस केले 3 षटकाराच्या साह्यानं आणि टाळ्यांच्या गजरानं आता मात्र करणचं देखील आता दगावटमध्ये या स्वागत केला जातो कारण ज्यावेळी धाबींची आवश्यकता होती त्यावेळी मात्र 3 षटकार हे करणच्या बॅटमधून पाहिले आणि तिथून मात्र धाव यायला मात्र सुरुवात झाली. परंतु अजूनही चिराग बाली खेळपट्टीवरती स्थिर आहे. 6 षटकाचा खेळ संपूर्ण या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक म्हणू शकतो टीम RD11 PC संघाचं कारण भावेशनं इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय 9 धावा खर्च करत एक सफलता देखील आपल्या संघाला त्यांनी प्राप्त करून दिली. 82 वरती मात्र धावसंख्यावर थांबलेले आहे आणि शेवटच्या षटकासाठी आता जय शेलार अर्थात जयेश शेलार आलाय. समोर आहे चिराग माली स्टँड अँड डिलिव्हर टक साऊंड पाहायला मिळतोय ऐकायला मिळतोय याचा कारण चेंडू चाललाय लॉंगॉनच्या बाहेर 6 धाबांसाठी षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने चिराग पोहोचलाय वैयक्तिक 47 धावसंख्येवरती. आपण पहिल्या सामन्यामध्ये बॅक टू बॅक 2 अर्धशतकी पाहिल्या 3 अर्धशतकी इनिंग या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलेले आहेत. ही चौथी 50 मात्र पाहायला मिळेल का चेंडू खाली राहिलाय आणि आदित्य देखील तिकडे आता मात्र चाच पडतायत. एक धाव मात्र जरूर त्या ठिकाणी पलून पूर्ण केली बायच्या स्वरूपात अवांतर धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलला 89 आकड्यावरती संघ पोहोचलाय राहणार. हो चांगला चेंडू अगदी बॉडीला मात्र या ठिकाणी जाऊन धडकला आणि तिकडे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही गे म्हणजे असं वाटतं की आता चिरागला मात्र स्ट्राईक मिळेल की नाहीये कारण तो खेळतोय वैयक्तिक 47 धावसंख्येवरती त्याला 50 साठी 3 धावांची आवश्यकता आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर या ठिकाणी 89 धावा आपण पाहत आहोत आणि अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चांगली वापसी करून दाखवली जयेशने कारण पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या विरोधात आपण पाहिला. इकडे मात्र शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू देखील आता मात्र पाहिलं तर लॉंग लेगकडे वेगाने चालला आणि एकच धाव तिकडे मात्र पूर्ण करेल तर स्ट्राईक चिरागला हवी आणि त्याच्यामध्ये मात्र अक्षयच्या बॅटमधून निघणारी पहिली धाव या मॅच मध्ये 90 धावा कंप्लीट पाहायला मिळत आहेत. नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजीसाठी इन्व्हाइट केला आणि चांगला आकडा राहणार आता मात्र इथे उभारलाय. बॅटची मोठी कडा चेंडू त्याला थर्डमॅनला पुन्हा विनय पाटील तिकडे मात्र स्लिप झाले आणि चेंडू देखील या ठिकाणी बॉर्डरलाईनच्या पलीकडे आणि या चौकारा सोबतच चिराग मालीचा अर्धशतकीय खेळ कंप्लीट पाहायला मिळतो आणि पाहू शकाल या ठिकाणी सर्व प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना या स्पर्धेतील चौथी अर्धशतकी इनिंग काय बॅटिंग मात्र इथे पाहायला मिळाली. पहिला बहुमान अमोल पाटीलनं पटकावला त्याच्यानंतर अक्षय थेटेच्या बॅटमधून दुसरी अर्धशतकी इनिंग पाहिली आणि त्याच्यानंतर तिसरा अर्धशतक अप्पू कुंगलेच्या बॅटमधून आणि चौथा अर्धशतक चिराग मालीच्या बॅटमधून. फटका अभेद खेळलाय उंची देखील जास्त आणि अंतर देखील चांगला प्राप्त केलाय अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडू गेलाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे लँडिंग झालाय. डावाचा देखील खेळ संपन्न आणि या षटकारासोबत मात्र खेळ
इकडे मात्र संपन्न केलं, शतक पूर्ण झाला या ठिकाणी. 100 गाठली रिग्नेश इलेव्हन राणा संघाने आणि आता मात्र 101 धावांचा लक्ष्य समोर असेल टीम 8-11 पीसीए संघासमोर. 56 धावांचा 57 धावांचं योगदान चिराग मालीचा पाहायला मिळाला. त्याला चांगली साथ मिळाली ती म्हणजे करण कांबलेची. त्याने देखील 22 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्यांच्या बॅटिंगच्या जोरावरती 100चा आकडा, तिहेरी आकडा फलकावरती पाहायला मिळतोय. सुरुवात संत झाली होती कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 15 धावा आल्या होत्या आणि तुम्ही बॅटिंग कार्ड पाहू शकाल. प्रणव भुईर स्वस्तात बाजार 4 चेंडू फेस करत असताना फक्त 6 धावा होत्या, त्याने आपल्या संघाला योगदान दिलं. त्यानंतर चिरागचा तुम्ही खेळ पाहिला तर फक्त 23 चेंडूचा सामना करत असताना 57 धावांची तुफानी केली. त्याच्यावर पाहायला मिळाली. करण कांबलेने 13 चेंडू फेस केले, 22 वरती तो बाद झाला आणि अक्षरशः 2 चेंडू मध्ये एका धाब्याचं योगदान दिलं. आणि त्यानंतर तुम्हाला बॉलिंग कार्ड देखील इकडे मात्र पाहायला मिळेल. आदित्य वाकडेचा आपण जर स्पेल पाहिला तर 2 षटकांच्या स्पेलमध्ये 27 धावा त्याने खर्च केला, विकेटलेस राहिला. विनय पाटीलचा विचार आपण केला तर 2 षटकामध्ये 28 त्याने खर्च केला, 1 विकेट जरूर त्याने प्राप्त केली. त्यानंतर पियुष पाटील कमबॅक करून दाखवला, एका षटकाच्या स्पेलमध्ये 12 खर्च केला. त्याचे तर भावेशला देखील आपण पाहिलं, भावेशने देखील चांगला स्पेल हाताळला, फक्त 8 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. परंतु शेवटच्या षटकामध्ये जय शिलानं 17 खर्च केल्या आणि आता मात्र 101 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे मात्र कशा रीतीने केला जाईल. तत्पुरती जाऊया आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. जय झोटिंग देवरुंग विपक्ष टीम अभिमन्यू 11 सावध. चला, देवरुंगचे कॅप्टन आलेले आहेत सावध संघ. आपणास देखील विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. सावध संघ प्लीज विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी या. अभिमन्यू 11 सावध या म्हणता. स्वतः संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि युवा उद्योजक सावध गावचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला श्यामचंद दलवी साहेबांचा संघ अर्थात जय झोटिंग देवरुंग, नवसाला पावणारा, गावाचा रक्षक घडणारा अर्थात जय झोटिंग देवाच्या नावानं संघ सातत्याने आपल्याला खेळताना या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे. चला, दोन्ही संघाचे संघनायक पोहोचलेले आहेत आणि आमचे मान्यवर या स्पर्धेचे पुरस्कर्ते कबीर राकेजी दिघाडकर, अजित पाटील आणि प्रशांत बजागे. चला, तिघांना विनंती करतो की आपण तिघेही या. तुमच्या शुभ हस्ते आपण हा टॉस मात्र या ठिकाणी संपन्न करतोय. या प्रशांत या. युवा उद्योजक आणि एक चांगले क्रिकेटर देखील आहेत. टॉसची माहिती देतोय. एका बाजूला जगनशेठ पाटील आणि दुसऱ्या बाजूला युवा मोर्चा चषक 2026. चला, कॉल कोण देतोय? देवरुंग संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. युवा मोर्चा चषकाची मागणी, परंतु टॉस जिंकला अभिमन्यू 11 सावध संघानं पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय. माझ्या सोबतीला सावधचे संघनायक दिगंबर माली जोडत आहेत. दिगंबर, अभिमन्यू 11 सावध या नावाने संघ तुम्ही दाखल केलाय, त्याच्या पाठीमागचा हेतू काय आहे? पाठीमागचा हेतू तर असा काही नाही, कारण सावधगावचं क्रिकेट थोडं पुढे जावं असं मला वाटतं, त्याच्यामुळे ही एखादी पहिली एंट्री असावी. टेनिस बॉलवरती आम्ही बंटाला मात्र चांगल्या प्रमाणे खेळताना पाहिल्या, परंतु रबरवरती ज्यावर तुम्ही खेळताय, आय थिंक रबरवरती सराव तुमचा आहे की एक्झॅक्टली मात्र या संघामध्ये एक हौस किंवा मोज करण्यासाठी तुम्ही इकडे दाखल झालेले आहेत? असं काय नाही, हौस किंवा मौज करण्यासाठी नाही, खेळ खेळण्यासाठी आम्ही खेळणार आहोत. मग टॉस जिंकला, निर्णय काय आहे? आम्ही बॅटिंग करणार. किरण पाटील ऐवजी तुमच्या संघामध्ये आयकॉन कोणते खेळाडू आहेत? ऋतिक पाटील आणि आरब शेख. चांगला खेळ होणार. हो, नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. बलवंत, नाणेफेकी गमावली, तुमच्या वाट्याला फलंदाज आलेले आहेत. तुझ्या मनासारखं झालंय की तुझ्या मनाच्या विरोधात? फलंदाज तुमच्या वाट्याला आलेले आहेत, तर मग प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. बलवंत, तुमचा पावसाळी क्रिकेट कशा आतापर्यंत राहिलाय? आतापर्यंत प्रवास तुमचा कसा राहिलाय? आम्ही तर जास्त प्रॅक्टिस करत नाही आणि खेळत नाही. कॉमेंट्री बॉक्समध्ये 101 धावांचा टार्गेट कशा रीतीने पूर्ण केला जाईल हे आता मात्र ऐकवण्यासाठी समीर ठाकरे तुमच्या सोबतीला असतील, तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी. थँक्यू सो मच.
धन्यवाद योगी पाटील सर. वेलकम बॅक. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आजचा दुसरा सामना तुम्ही पाहताय जिथे रिग्नेश 11 राहणार आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत सध्या सुरू आहे. ती आरडी 11 पीसी या दोन संघांदरम्यान तब्बल 101 धावांचं लक्ष त्या ठिकाणी सेट करण्यात आलं. 100 धावा बरोबर त्या ठिकाणी रिग्नेश 11 राहणार संघानं कुठून काढल्या आणि त्यामध्ये चिराग माई नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत असताना तुम्हाला पाहायला मिळालं. अर्धशतकीय डाव ज्यानं 57 धावा नाबाद आपल्या संघाकरिता बनवल्या आणि एकूण 100 धावा बनवण्यामध्ये 7 षटकांमध्ये टीम रिग्नेश 11 राहणार त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि याच अर्धशतकीय डावासाठी टीमचे पुरस्कर्ते आणि एक युवा उद्योगपती यंगेस्ट बिझनेसमॅन रिग्नेश पाटील यांच्याकडे 2000चं कॅश प्राइज चिराग माळी यांच्याकडे करिता देण्यात येईल. त्यांचे देखील स्वागत आपण करूया युवा मोर्चा चषक 2026 मध्ये. आणि या टार्गेटला चेस डाऊन करण्यासाठी आता सलामीची जोडी साहिल शेख डोले की शान. साहिल शेख ऍज ऑल इंडिया आयकॉन म्हणून पीसे टीम मधून खेळताना दिसेल आणि त्याच्या सोबतीला मॅन इन फॉर्म पियुष पाटील आलाय 7 षटकांमध्ये. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी सुजल तो देखील आयकॉन खेळाडू म्हणून आहे. अगदी अंडर-25 चे आयकॉन यंगस्टर आयकॉन राहणार संघाच्या माध्यमातून घेण्यात आले. प्रणव भोईर आणि सुजल मॅन फ्रॉम कानिवली आय थिंक. सुजल भोईर लेफ्ट फ्रॉम राउंड द विकेट. ओ व्हेरी फर्स्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि पहिलाच बॉल या ठिकाणी वाईड आलाय. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलकाला सुरुवात. धावांचा श्री गणेश आपण या ठिकाणी पाहतोय आणि पहिली धाव आता या ठिकाणी सध्या पीसेच्या खात्यामध्ये जोडली जाते. ओ आता हेलिकॉप्टर पियुष पाटीलने उडवलाय आणि तो थेट लँड होत असताना सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर सिक्सर वाईड नंतर आलाय. हा मोठा प्रहार. मॅन इन फॉर्म पियुष पाटील या क्रीडांगणावरती याच नव्हे तर पावसाळ्याच्या क्रिकेटमध्ये टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये नेहमीच पीसेकरांसाठी हा तारणहार ठरलाय. आणि इथे देखील मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. षटकारानं स्वागत करत असताना मिस टायमिंग आहे. बॉल हवे स्लीप मध्ये फिल्डर आहेत. आपल्या उजव्या बाजूने धावत असताना झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला. थर्डमॅनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि त्याच्यावरती मिळते फक्त 2 दफा पूर्ण केलेत. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. यानंतर टीम सावध आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवरुंग या दोन संघांदरम्यानची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सावध टीम कडून आराब शेख बदलापूर वंडर बॉय आणि ऋतिक पाटील हे 2 आयकॉन खेळाडू तुम्हाला टीम सावध कडनं खेळताना दिसतील. ओ हो यावेळेला एज आयकॉन सुजलनं आता केलाय पलटवार आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय पियुष पाटील. पहिला धक्का टीम पीसेला. पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद झाले आणि आता नवीन बॅटर साहिल पाटील 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये एंटर होतोय. इंडिव्हिज्युअल पारितोषिकांचा भडीमार असणारी स्पर्धा मालिकावीरासाठी बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाते. आणि कालपासून आपण अनाउन्समेंट केले पहिला बॉल पडण्या अगोदरपासून की हे जे सर्व पॉइंट्स असतील जे वैयक्तिक पारितोषिकासाठी ते पॉइंट्स पहिल्या मॅच पासून तर फायनल मॅच पर्यंत काउंट केले जातील. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर करिता देखील या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल या दिल्या जातील. प्रथम क्रमांकासाठी देखील एक बाईक आणि कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जाईल. आदरणीय जगनशेठ पाटील साहेबांची स्पर्धा क्रीडा प्रेमी स्वतः चांगले क्रिकेटर आणि त्याच्याचमुळे क्रिकेट प्रति शर्यतींप्रती आणि कुस्ती प्रति म्हणजेच ओव्हरऑल क्रीडा या खेळास क्रीडा प्रकाराच खरं तर जगनशेठ पाटील साहेबांना आवडत राहिले आणि त्यांनी नेहमी चांगला सहभाग दाखवला. याच दरम्यान सुजलचा चांगला कटर आहे. मी नेहमीच सुजल भोईर जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा नक्कीच आपण उल्लेख करतो योगी सर की शेखर दळवीच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील तो चांगल्या प्रकारे आजवर खेळत आलाय. पुन्हा बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न साहिल पाटीलनं त्या ठिकाणी केलाय.
लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. षटकारानंतर कम्मालीचा पलटवार. ज्या वेळेला मोठं टार्गेट समोर असतं त्यावेळेला थोडासा दबाव असतो बॅटिंग करत असताना, चेस करत असताना, आणि तो प्रेशर आता स्पष्टपणे दिसतोय साहिलच्या फलंदाजीवर. आतमध्ये येणारा आर्मर काय गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी सुजलची पाहायला मिळाली आहे. आणि पहिल्या षटकाचा केस संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. कंट्रोल ऑफ B1 किरण पाटील इन ऍक्शन. ऋतिक पाटील देखील या ठिकाणी दाखल झाले, जे ऑल इंडिया आयकॉन म्हणून टीम सावधच्या माध्यमातून खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. आज देखील चांगले चांगले आयकॉन्स नानकरच्या क्रीडांगणावरती आणि येथील प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असेल. स्वातंत्र्य दिन खरं तर आज 80वा आपण साजरा केला आणि आजचा सुट्टीचा हा दिवस कुठेतरी या क्रिकेटच्या मैदानावर देखील एक वेगळा आनंद घेण्याची संधी मिळाली आहे. आज ओम पांडे यांना देखील तुम्ही पाहणार आहात. श्रेयस कदम यांना तुम्ही पहिल्या मॅच मध्ये बघितलं. अमे आगाशे या मॅच मध्ये साहिल शेख आणि आदी वाकडेला तुम्ही पाहतायत. प्रणव भोईर आणि सुजल भोईर हे 4 आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतात. मोस्ट ऑफ दी संघाने ग्रामीणच्या खेळाडूंवरती भरोसा दाखवला. अप्पू कुंगले नावाचं वादळ मैदानामध्ये आलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. अर्धशतक त्यानं झळकावलं, अर्धशतक झळकावलं आज अक्षय थेटेनं. चिराग माळीनं देखील अर्धशतक झळकावलं. कट करायचा होता, वेगवाना बॉल, इथे चांगला वेग पाहायला मिळाला आणि हा चेंडू देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉल या ठिकाणी आता दबाव वाढवणार आहेत. भावेश चौधरीनं षटकाला सुरुवात केली आहे सेकंड ओव्हर मध्ये. हो शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग कडे ट्रॅव्हल होतोय बॉल वेगानं. एकशे 1 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे विघ्नेश 11 राहनालच्या वतीने. ओ यावेळेला चपराक हॅमर केलाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. बॉलला भिरकावून दिलाय साहिलनं. सिक्सर. कडक फटका होता. हलकासा लेंथ मागे आपल्याला भावेश चौधरीची बघायला मिळाली आणि त्याच्यावरती मात्र तुटून पडल्या बॅटर साहिल पाटील आणि त्याच्या बॅटमधून आलेला सिक्सर पाहायला मिळाला. ओ पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. टॉप एज बॉल मागे निघालाय. फाईन लेग कडे फिल्डर आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त सिंगल. षटकारानंतर या सिंगलला आता स्ट्राईक रोटेट करत असताना स्कोर आता पुढे जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती 20 रन्स. साहिल शेखला आज जरूर त्याच्या नावाप्रमाणे खेळ साकारावा लागेल. ज्या खेळसाठी तो ओळखला जातो अपील करण्यात आली आहे. इथे देखील भावेशनं चांगला बाउन्स मिळवला आणि हा बॉल देखील सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. तो टार्गेट ज्या वेळेला मोठं असतं ना, 3 आकडे टार्गेट ज्या वेळेला असतं ना, 3 अंकी, त्यावेळेला जरूर कुठेतरी एक मानसिक दबाव चेस करताना वाढतो. यावेळेला परकट नजाकत हा क्लास आहे साहिल शेखचा आणि त्यानं पाठवल्या बॉलला थर्ड मॅनच्या वरनं 6 धावांसाठी षटकार. लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो आणि थेट बॉलला भिरकावून दिला. स्क्वेअर ऑन अँगल तुमच्या समोर आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल उसळी घेणार आणि त्याच्यावरती अप्पर कटचा फटका पाहायला मिळाला आणि थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर साहिल शेखनं चेंडूला पाठवल्या. षटकारांची या फटक्यांची नितांत गरज आहे. 2 ओव्हरचा केस संपलाय आणि या ओव्हरमध्ये 17 धावा एकूण भावेश चौधरीनं खर्च केल्या. एक सिक्सर साहिल पाटीलच्या बॅटमधून आणि एक सिक्सर साहिल शेखच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 झालेत. उर्वरित अजूनही 30 चेंडूंचा के बाकी आहे आणि 101 धावांचं लक्ष पार करत असताना अजूनही 75 धावा इथून दूर आहेत. 5 षटकांमध्ये 75 धावांची आवश्यकता. मागच्याच वीक मध्ये मान्सून कप नांदकर तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथे किरण पाटील
नावाचा नक्कीच डंका वाजला पूर्ण दिवसभर विथ द बॅट विथ द बॉल आणि तो खेळाडू आता तुम्हाला या पुढच्या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल द कॉर्टरल ऑफ भिवंडी. थर्ड ओव्हर आणि आता गोलंदाजी करण्यासाठी चिराग माळी आलाय ज्यांना अर्धशतक झळकावलंय. 57 धावा नॉट आउट बनवल्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आणि आता गोलंदाजीला सुरुवात केली आहे. पहिला बॉल राईज होणारा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. थेट बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडून सुरुवात केली आहे साहिल पाटील समोर आणि आता यावेळेला मात्र वाईट बॉल असेल कारण जास्त उसळी घेणारा देखील होता. पंच कळत आहेत. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 27 रन्स. भारतीय जनता पार्टी आमने लोणाड गट आणि त्या आमने लोणाड गटातील युवा चेहरा अर्थातच आदरणीय जगनशेठ पाटील साहेब. भारतातील सर्वात मोठा पक्ष आणि ती फार मोठी जबाबदारी आहे परंतु आता फुल टॉस चिराग माळीनं केलाय आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय साहिल पाटीलनं. आलाय सिक्सर. या फटक्यांची गरज आहे. हे मोठे फटके येणं गरजेचे आहेत आणि तो मोठा फटका अखेर चिराग माळीच्या अगेन्स्ट साहिल पाटीलच्या बॅटमधून आलाय. या चिराग माळीनं ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये षटकारांचा पाऊस पाडला होता तब्बल 7 सिक्सर मारले होते त्याच्याच विरोधात आलेला पहिला षटकार आणि साहिल पाटीलच्या बॅटमधून आलेला हा दुसरा सिक्सर. अजून येणाऱ्या बॅटरमध्ये विनय पाटीलचं येणं बाकी आहे. तो देखील भन्नाट फॉर्मात आहे. ओहो हो लोवर फुल टॉस. अनदर गुड शॉट बट देयर इज अ फिल्डर. अगदी लोवर फुल टॉस वर घेऊन फटका मिड विकेटच्या दिशेने सजवला परंतु त्या ठिकाणी सीमारेषा ओलांडता आलेली नाही आणि त्याच्यावरती मिळते ती सिंगल. षटकारानंतर आलेली सिंगल स्ट्राईक रोटेट करत असताना स्कोर कार्ड पुढे नेत असताना स्कोर आता जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 34 आकड्यावरती. आता साहिल शेखकडे स्ट्रायकिंग एंड टीमचा आयकॉन खेळाडू आहे त्याच्याकडे आता नजरा असतील आणि जरूर त्याच्याकडे आशेच्या नजरेनं बघितलं जातं. त्या अर्थातच पीसे टीमच्या माध्यमातून राकेश दिगाडकर या संघाचे पुरस्कार आहेत. आर डी शेट आणि RD11 या नावानेचा संघ खेळतोय स्पर्धेमध्ये. ओ आता सर बॅटनं आणि थेट VIP डाईज वर येणारा व्हेरी इम्पॉर्टंट सिक्सर साहिल शेख डोहले की जान आणि त्याच्या बॅटमधून आलाय सिक्सर. Oh, another good shot. Cut केलाय. Superb timing. हो अफलातून फटका. सुरेख टायमिंग आणि बॉल थेट पॉइंटच्या वरनं. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आयकॉन साहिल शेख आता त्याच्या रुळावरती आलाय त्याच्या ट्रॅक वरती त्याच्या पटरीवरती आलाय आणि त्या घणाघाती प्रहार करतोय. लागोपाठ षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. ऐवा कॅच साठी देखील तब्बल 300 रुपयांचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये दिलं जाईल. श्रीकांत मगर साईनाथ पाटील आणि कैलास पाटील सावतचे सुप्रसिद्ध वडेवाले आणि एक नामवंत क्रिकेटर त्यांच्याकडनं देखील 200 रुपयात म्हणजे एकूण 500 रुपये मिळतील जर तुम्ही ऐवा झेल पकडता. आणि सुधीर पाटील मुठवल यांच्याकडनं देखील 300 एकूण 800 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. 800 रुपये प्रेक्षकांना मिळतील परंतु इथे लगातार 2 षटकारानंतर चिराग माळीनं देखील पलटवार केलाय. चांगल्या लेंथवर बॉल हार्ड लेंथला हिट करत असताना थोडंसं बाउन्स प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. लेग बायचा इशारा येतो आणि त्याच्यावरती मिळते ती सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना 46 3 ओव्हरचा केस संपलाय. 47 धावा स्कोर कार्ड वरती येत आणि उर्वरित 4 षटकांचा के बाकी आहे. 24 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही 54 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट आता मॅच मध्ये पलटवार राहिलाय कारण मागच्या 2 ओव्हर मध्ये आल्या 37. स्ट्रॅटेजी आखली जाणार गेम प्लॅन केला जाणार आणि त्याच्याचमुळे आता कुठेतरी कॅप्टन पुन्हा एकदा सुजल भोईर लाईन वाईट केलाय. टीमचा आयकॉन खेळाडू सुजल ज्यानं पहिलं षटक टाकलं जेथे 9 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केली जेथे पियुष पाटीलला त्यानं बाद केलं. काल अमोल पाटील आयकॉन म्हणून येथे दाखल झाला सोनारपाड्याचा आणि त्यांना काय खेळ साकारला वाडेकर संघामधून खेळत असताना. त्याचबरोबर शुभम देखील त्याच्या सोबतीनं खूप चांगला खेळला. कालच्या आयकॉन लिस्ट मधून मयूर वाघमारे 9 विकेट्स घेणारा खेळाडू आणि आता साहिल शेख
त्याच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलाय, समोर उडवलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, सिक्सर. बघा या ठिकाणी जर RD 11 मधून कोणी अर्धशतक झळकावला तर टीमचे पुरस्कर्ते राकेशजी दिघाडकर यांच्याकडनं तब्बल 2000चं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. RD 11च्या खेळाडूंना फलंदाजांना ती सुवर्ण संधी आणि काय बॅटिंग आता साहिल शेख करतोय. आयकॉन म्हणून निवड झाली आणि आता सुजल भोईरवरती दोन्ही PTCचे स्टार आहेत. पडगा टेनिस क्रिकेटमध्ये आपापल्या ग्रामीण संघांसाठी नेहमीच चांगले खेळलेले खेळाडू आज आमने लोणार बेल्टमध्ये युवा मोर्चा चषकामध्ये आयकॉन म्हणून खेळत असताना एकमेकांच्या विरोधात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. बॉल येतोय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर करण त्या ठिकाणी उपस्थित आणि 2 धावा तिथे पूर्ण झाल्यात. षटकारानंतर डबल त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना स्कोर आता वेगाने पुढे गेलाय आणि या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे आता मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न साहिल शेखने केलाय. सध्याच्या घडीला टीम RD 11 PC ला येणारे 22 बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 22 चेंडू आणि 46 धावा युवा मोर्चा चषकामध्ये पुढची फेरी गाठण्यासाठी RD 11 PC संघाला. परफेक्ट वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. सुजल भोईरचा तिखट पलटवार साहिल शेखच्या विरोधात. डॉट बॉल आलाय. प्रत्येकी निर्धाव चेंडू फलंदाजांवर दबाव वाढवतील आणि प्रत्येकी मोठा फटका क्षेत्ररक्षकांवरती दबाव वाढवतील. एका बाजूने विघ्नेश शेठ पाटील यांचा संघ. विघ्नेश 11 यावेळेला विथ द स्विंग, विथ द बाउन्स, फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. चांगला पंच पाहायला मिळालाय साहिल शेखच्या बॅट मधून. आणखी एक क्लासिकल तगडा फटका, सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहतायत लिहिलं या बॉलला कव्हरच्या वरनं पाठवलाय. थोडासा बाहेर निघणारा बॉल विथ टर्न, जसा बाहेर निघत होता आणि त्यानंतर विथ द टर्न एक्झिक्युशन साहिल शेखचा आपल्याला बघायला मिळालं आणि षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. राकेश दिगाडकर यांनी देखील योग्य तो आयकॉन निवडलाय आपल्या टीम मध्ये. आता जरूर हे त्यांना कळून चुकलंय, कारण ज्या प्रकारे साहिल शेख आतापर्यंत खेळलाय, बघता बघता इंडिव्हिज्युअल साहिलच्या बॅट मधून आलेला हा 5वा सिक्सर आहे आणि जाऊन पोहोचलाय तो 34 वरती. 11 चेंडूंमध्ये 34 जावा. प्रत्येकी मॅच मध्ये आपल्याला अर्धशतक बघायला मिळतो की काय. पहिल्या मॅच मध्ये 2 अर्धशतक जिथे अक्षय थेटे आणि अप्पू कुंगलेनं 2 इनिंग्स मध्ये अर्धशतक बनवली. पहिल्या इनिंग मध्ये या मॅचच्या विघ्नेश 11 रानालचा चिराग माळी त्यांना देखील अर्धशतक झळकावलं आणि आता साहिल शेख 34 धावांवरती फलंदाजी करतोय. सुजल भोईरचं हे षटक आता थोडस महागडे आपल्याला पाहायला मिळालंय. लेफ्ट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस, फुल टॉस. आणखी एक चांगला फटका, गॅप शोधलाय. स्क्वेअर लेगला फार मोठा गॅप होता आणि तिथे मात्र चेंडूला पाठवले सीमा पार. आणखी एक चौकार आणि या चौकारासोबत आता टीमची टोटल जाऊन पोहोचली 65 आकड्यावरती. 101 धावांचं लक्ष पार करत असताना आता 36 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असेल या मॅच मध्ये 19. चेंडू आणि आता 36 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. मॅच मध्ये आता स्ट्रॉंगली त्या ठिकाणी आपल्याला RD 11 PC संघ पाहायला मिळतोय. सुजलला कमबॅक करावा लागेल. ओ बॅचेज, ओ हो, व्हॉट एक्सलंट एफर्ट. जबरदस्त प्रयत्न प्रणव भोईरचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु त्या ठिकाणी जेल सुटले आणि आता एक धाव तिथे मिळाली आहे आणि एका धावेने 5 षटकांचा खेळ, 4 षटकांचा खेळ देखील संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 66 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये 35 धावांची अजूनही गरज आहे. जबरदस्त खेळ साकारलाय, परंतु येथे आपण बघितलं रिप्ले मध्ये देखील सुजलनं या ओव्हर मध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांचा स्पेल सुजलचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं एकूण धावा खर्च केला 28 आणि 1 विकेट त्यानं प्राप्त केली. 66 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नेट टू नेट फाईट, हेड टू हेड फाईट आपल्याला पाहायला मिळते. सध्या तुम्ही स्पर्धा पाहतायत युवा मोर्चा चषक इताडे 2026. स्ट्रॅटेजिक टाइम आउट येणाऱ्या 18 बॉल मध्ये करायचे आहेत 35 धावा.
18 चेंडू आणि आता 35 धावांची गरज आणि आता भावेश चौधरीच्या हातामध्ये चेंडू सोपवत आहे. अजूनही मॅच दोन्ही बाजूने आपल्याला 50-50 अवस्थेमध्ये पाहायला मिळते, कारण एखादी विकेट पुन्हा रानालकर या मॅच मध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करतील आणि ती विकेट साहिल शेखची असली तर सोने पे सुहागा. आता घेरावं लागेल साहिल शेखच्या विकेटसाठी, रणनीती आखावी लागेल, गेम प्लॅन्स तुम्हाला करावे लागतील. राऊंड द विकेट भावेश, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या दिशेने, मिस टायमिंग आहे, फाईन लेगचा फिल्डर, विकेट कीपर दोघे जज करत होते. प्रणवनं प्रयत्न केलाय परंतु त्या ठिकाणी झेल निसटलाय. अगदी कठीण होता पाठमोरे धावत असताना विकेट कीपर आणि त्या पोझिशन मधून जवळपास डीप फाईन लेग पर्यंत प्रणव भोईर धावत गेला. प्रयत्न त्याने चांगले केले परंतु फायनली त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्याच्यावरती धावा मिळाल्या त्या 3 आणि पहिल्या चेंडूवरती 3 भावेश चौधरीनं खर्च केल्यात. आता उर्वरित समीकरण येणारे 17 बॉल शिल्लक आहेत. 32 धावांची आता गरज असेल. 69 धावा या धावफलकावरती आणि साहिल शेख जाऊन पोहोचल्या 42 वरती. एका बाजूने साहिल पाटील देखील 14 वर फलंदाजी करतोय. आता चांगला बॉल आहे, बाउन्स चांगला मिळालाय, कट करण्याचा प्रयत्न होता. जतीन सर देखील या स्पर्धेशी जोडले गेलेत. महेंद्र पवार सर, उमेश केने सर, जेपी सर कालपासून या स्पर्धेमध्ये चांगली पंचांची कामगिरी करतात. भावेश चौधरी आता अतिरिक्त बाउन्स आहे, खूप जास्त उष्टी देण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी कळवलंय की व्हाईट बॉल असेल. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि आता धावसंख्या एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 70 धावा, 31 धावांची गरज आहे. आता फटका फसलाय, मिस टायमिंग आहे, गोलंदाज भावेश प्रयत्न करेल परंतु कठीण होता. झेल घेणं आणि आता दुसरा धावेचा प्रयत्न साहिल पाटीलनं जरूर केला होता. भावेशनं देखील डिरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे मिळाली फक्त एकच धाव आणि एका धावेने स्कोर 71. अजूनही 30 धावांची गरज आहे, मात्र बॉल शिल्लक असतील 15 चेंडू आणि 30 धावांची गरज. 200च्या स्ट्राईक रेटनं अजूनही फलंदाजी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. परंतु भावेश चौधरी सध्याच्या घडीला चांगला खेळ साकारतोय, चांगली गोलंदाजी करत असताना. साइड चेक, फ्लिक ऑफ द रिस्ट, ग्रेट शॉट, लॉंगेस्ट सिक्सर, लांब लचक लांब पल्ल्याचा हा संघर्षमय षटकार साहिल शेखचा. काय बॅटिंग केली आहे, दर्जेदार. क्रिकेटचं स्टँडर्ड किती मोठं आहे साहिल शेखचं ते या मॅच मध्ये त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय आणि या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल आता वेगाने पुढे गेली आहे. ती धावफलकावरती 77 आणि वैयक्तिक 48 वर साहिल शेख बॅटिंग करतोय. यावेळेला उसळी घेणारा बॉल कीपर कडनं झाली आहे चूक आणि त्याच्यावरती धाव मिळते 1. पंचांचा 22चा इशारा आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 78 धावा, 78 रन्स आणि वैयक्तिक 48 वर साहिल शेख सध्या बॅटिंग करतोय. प्रत्येकी डावामध्ये आपल्याला अर्धशतक पाहायला मिळतो की काय. समीकरण बदललंय. 13 बॉल 23. स्ट्राईक एंडला साहिल पाटील, 13 मध्ये 23 आणि आता पुन्हा एकदा यावेळेला जणू काय टेनिसचा रॅकेट घेऊन फटका खेळलाय. ओहो, कॅच सुटली आहे, मौका भी दिया और छक्का भी दिया. सहज सोपा झेल होता सुजल भोईर करिता परंतु हा झेल सोडलाय की सामना सोडलाय येणारा काय सांगेल, कारण या 6 धावांनी आणखी मजबूत स्थिती मिळाली आहे RD11 गावदेवी पीसे संघाला आणि आता समीकरण बदललंय. येणारे 12 बॉल 17 धावांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहिला जाणू काय टेनिस रॅकेट घेऊन फटका खेळलेत की काय, ज्या पद्धतीने उपट टाकले आणि त्याच्यावरती साहिलला मिळाला षटकार. काय भागीदारी पाहायला मिळाली आहे. अफलातून कामगिरी दोन्ही फलंदाजांनी केली आणि आता 12 बॉल मध्ये 17ची गरज आहे. अर्धशतकाकरिता साहिल शेखला 2 धावांची आवश्यकता आहे आणि जरूर पार्टनरशिपचा आपण विचार केला. करंट पार्टनरशिप 27 चेंडूंमध्ये 75 धावांची साहिल पाटील आणि साहिल शेख. एस फॉर साहिल अँड एस फॉर सक्सेस आज खऱ्या अर्थानं RD11 पीसे करिता पाहायला मिळाली आहे. 12 बॉल 17ची गरज. अक्षय चौधरी आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय. समोर साहिल शेख आहे, टीमचा आयकॉन खेळाडू. 1 हँडेडली या मॅच मध्ये त्यानं RD11 पीसेला वरच्या पोझिशनवर ठेवलाय, ड्रायव्हिंग सीट वर आणलाय.
12 मध्ये 17 अक्षय चौधरी. ओ यावेळेला पहिला बॉल, यावेळेला ऑन साइडला कंट्रोल हुक पाहायला मिळतो. मिस फिल्डिंग. एक धाव इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आलाय आणि एका धावेने 49 वर साईड शेक जाऊन पोहोचतोय आणि आता टीमची टोटल जाऊन पोहोचली ती धाव फलकावरती. 85 धावा, 16ची गरज. 11 बॉल 16. कधी कधी आपण बघतो की मोठा स्कोर चेस करत असताना सुरुवात चांगली होती मात्र अंत त्या फलंदाजीचा कधी कधी खराब होतो. इनसाइड आउटचा फटका आहे. बॉल हवेत, एक्स्ट्रा कव्हर जरूर त्या ठिकाणी उपस्थित परंतु हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाऊन लँड होतोय साहिल पाटीलच्या बॅटमधून. आणखी एक सिक्सर. साहिल आणि साहिल ही दोन नावं राहणालकरांच्या डोळ्यांसमोर येतीलच कारण ज्या प्रकारे दोन्ही साहिल तुटून पडलेत या षटकारानं 91 धावा. आता 10ची गरज आहे. रन बॉल इक्वेशन. 10 बॉल 10ची गरज आणि आता पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. तब्बल 100 धावांचा पाठलाग आता यशस्वीरित्या RD11 पीसे संघ करत असताना सामना संपला नाहीये. अजूनही 9 धावांची गरज आहे. काही घडू शकतं. अक्षय चौधरी यावेळेला मात्र कट करायचा होता आणि आता साईड शेक कडे स्ट्राइक इन मिळालाय. अर्धशतकाची संधी त्याच्याकडे आहे कारण तो 49 वर बॅटिंग करतोय आणि आता रन्स बनवायच्यात. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 8. लेस रन बॉल इक्वेशन. 7 ओव्हर मध्ये 101 धावा करायच्या होत्या. आता 9 बॉल मध्ये 8 करायच्या आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अटॅकिंग अप्रोच, पॉझिटिव्ह इंटेंट, विनिंग इंटेंट होता. आता यावेळेला ड्राईव्ह केला आणि याचबरोबर साईड शेक अर्धशतक कंप्लीट करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करत होता, नकार दिलाय परंतु एक अफलातून अद्भुत डाव साकारलाय. रन चेस करत असताना साईड शेकनं बॅटवर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना या स्पर्धेतील हा 5वा फलंदाज ठरलाय साहिल शेख. डोले की जान आणि त्याने ठोकलाय अर्धशतक. 2000चं कॅश प्राइज देखील मिळेल या अर्धशतकाकरिता राकेशजी दिघाडकर यांच्याकडनं. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, आणखी एक तडाखा. हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता फक्त एका धावेची गरज हा सामना जिंकण्याकरिता आणि इथे आलाय नो बॉल म्हणजेच काय मॅच फिनिश. सामना जिंकलाय 1 ओव्हर राखत असताना टीम RD11 पीसेनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन 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 राकेशजी दिघाडकर अँड ऑल टीम. हार्ड लक रिग्नेश शेठ पाटील अँड रिग्नेश 11 राहणार. 100 धावा आणि सहजगत्या त्या पार केल्यात आणि आता लगेचच आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे वळणार आहोत. त्या अगोदर एक करूया सन्मान. नक्कीच आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून ऋतिक पाटील वडवली बी डोंबिवली ग्रामीणचा खेळाडू आज टीम सावध म्हणून खेळ